आम्ही का आमच्या पापापासून पळू शकत नाही? आम्ही का त्याला कवटाळून बसलोय? आम्ही का त्या पापांवर एवढं प्रेम करत आहे? का आमच्या सवयी त्या सुटत नाहीत? का आमचं अंतःकरण बदललं जात नाही? का आमच्या हृदयामध्ये प्रीतीचे झरे फुटत नाही? का आमच्या अंतःकरणामध्ये क्षमे संबंधानं जागरूकता निर्माण येत नाही? का आमच्या डोक्यामध्ये दैवी विचार येत नाही? का आमच्या डोक्यामध्ये देवाला काय आवडतं हे विचार कधी येत नाही? जोपर्यंत देवाला काय आवडतं हे विचार येत नाही ना, तोपर्यंत दर्शनच मिळू शकत नाही. हो, म्हणून तर म्हटलं सगळ्यात मोठं तुमचं अडखण कोणतं? तुमचं डोकं आहे. आणि लक्षात ठेवा, देव आत्मा. देव कोण आहे? मग आत्म्याला पाहण्यासाठी कशात पाहावं लागतं? आत्म्यातच पाहावं लागतं का नाही? मग आत्म्यात पाहायचं तर देहातनं तर बाहेर पडलं पाहिजे ना. मग देहाची कर्म तर उघड आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, वैर, कलह, चेटके, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा. आता या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असल्या तर मग कसं दर्शन घडणार? मग देह